रात्री गेलो होतो आम्ही आमच्या एका भावाच्या गावदेवला. तिथं पोचल्यावर मग भावासोबत थोडा डान्स केला आणि त्याला खांद्यावर उचलून घेतला. भावांनो, मित्र आणि भाऊ हे खांद्यावरून मिरवण्यासाठीच असतात. उगाच एखाद्याचा पाय खेचण्यात काय अर्थ नाही. पण जर कोण तुम्हाला मुद्दाम त्रास देत असेल तर त्याची जिरवल्याशिवाय शांत बसू नका. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज जिमला सुट्टी असल्यामुळे सकाळी उठल्यावर आपली रूम आवरली, त्यानंतर आपली कॉफी बनवली आणि रोज रोज प्रोटीन शेक पिऊन खूप वैताग आला होता. पुन्हा आज ओट्समध्येच प्रोटीन टाकलं आणि मस्तमध्ये खाल्लं. आणि आज इस्त्रीवाले काकांनी सुट्टी घेतली होती म्हणून घरीच शर्ट इस्त्री केला आणि आवरून पडलो घराबाहेर. भावांनो, आज आपल्या साताऱ्यात रंका ज्वेलर्सचं ओपनिंग झाले. बघून खूप भारी वाटलं. असंच जर मोठे उद्योग समूह आपल्या साताऱ्यात आले तर आपल्या सातारचा विकास नक्कीच होईल. मग तुषार भाऊंना शॉपवर सोडून निघाला लग्नाच्या हॉलवर. तिथं पोचलं तर कुणीच आलं नव्हतं. मग थोड्या वेळाने झाली नवरदेवांची एंट्री आणि हळदीला अजून खूप वेळ होता म्हणून गाडीकडून आलो शॉपवर. आणि सकाळी तुषार भाऊंनी डबा आणला नव्हता म्हणून डबा घ्यायला आलो घरी आणि डाएटसाठी बॉइल्ड एग्स खाल्ले. मग डबा घेऊन आलो शॉपमध्ये. तेवढ्यात आली कॉफी आणि फ्राईजची ऑर्डर. मग काय, दोन्ही ऑर्डर एकाच वेळी रेडी करून दिला. त्यानंतर गेलो आम्ही मटेरियल आणायला. मग सगळं मटेरियल घेऊन आलो शॉपवर. नंतर आली फ्राईजची ऑर्डर. मग भावांनो 0 मिनिटात रेडी करून दिली. मग समोरच्या शॉपमधून आली 2 कोल्ड कॉफीची ऑर्डर. मग काय, एकदम टॉपमध्ये रेडी केली आणि गाडी काढून निघालो लग्नाला. हॉलवर पोहोचल्यानंतर भाऊकीचा भेटीचा कार्यक्रम चालू होता. तो कार्यक्रम झाल्यावर या मामांनी सगळ्यांच्या जेवणाचं नियोजन लावलं आणि श्रीमंतराला निघायचं होतं म्हणून आपलं आवरलं आणि आणले 2-3 फोटो. भावांनो, नवरदेव बघा किती खुश झालाय. मग काय, सामान्य माणसाच्या आयुष्यातला रोड शो म्हणजे श्रीवंदन सुरू झालं आणि श्रीवंदन करून आल्यावर बाग अशी टॉपची एंट्री केली. नवरा नवरीची बागा टॉप विषय करून टाकला यांनी. मग लग्न लागल्यावर निघालो घरी यायला. येता येता आपल्या हा मामांना लिफ्ट दिली आणि पोचलो घरी. त्यानंतर बनवली आपली कॉफी आणि त्यासोबत सगळ्याच मील रिपीट केलं. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.